आदियोगी सेवा संस्था संतोष भुवन, शिवम रोशन आणि टीम आणि त्यांच्या समोर बारुंडा 11 हे मोठं बॅटल आणि त्याची दास्तान ऐकणार आहात आपण कौस्तुभ मेहर यांच्या मुखातून. मृदुल मेहर नेक्स्ट मॅच साठी आपण सुद्धा जॉईन व्हायचंय. त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच मिस्टर कुणाल. विनंती विनंती करेल की आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब कुणालला देऊन त्याचा गौरव करायचा आहे. खूप चांगला खेळ कुणालने दाखवला ॲज अ बॉलर, ॲज अ फिल्डर आणि त्यामुळे कुणाल खूप खूप अभिनंदन. उद्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला दळून सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 2 धाबा धावपलकावरती आहेत. बारुंडा 11 फुलपाडा. बारुंडा 11 फुलपाडा समोर आदियोगी संतोष भवन. बिग बॅटल, बिग फाईट आणि चौथी मॅच जिकडे टॉस जिंकला होता बारुंडा 11 या संघाने आणि प्रथम बॅटिंग साठी आमंत्रित केलं होतं संतोष भवन या संघाला. टॉस जिंकला होता संतोष भवन या संघाने आणि प्रथम बॅटिंग साठी आमंत्रित केलं होतं बारुंडा 11 फुलपाडा या संघाला. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 3 धाबा धावपलकावरती आहेत. बंटी गवस आणि केतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर शिवम बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. 3 मध्ये 3. नेक्स्ट बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ड्राईव्ह केलंय, फेकी झाले वेगाने. तोपर्यंत 1 रन कंप्लीट. पहिली, दुसरी, तिसरी रफ अँड टफ. आतापर्यंत 3 मॅचेस रफ अँड टफ झाल्यात. 9 स्टारने पहिल्या मॅच मध्ये बाजी मारली, दुसऱ्या मॅच मध्ये गुरुदत्त मनलपाडा संघाने बाजी मारली आणि तिसऱ्या मॅच मध्ये डीसीसी नवापूर या संघाने बाजी मारली. रफ अँड टफ ला सुरुवात राऊंड 16 मधून आणि चौथी मॅच जी आपल्या भेटीला आली. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 5 धाबा धावपलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना बारुंडा 11 फुलपाडा संघ संतोष भवन हा संघ या नव्या हंगामामध्ये रजिस्टर झाला आणि काय जबरदस्त कामगिरी आतापर्यंत या संघाने केली. टॉप 16 मध्ये दाखल झाल्यात. ड्राईव्ह केल्यावर चेंडूला खूप चांगली फिल्डिंग, बॅकअप सुद्धा तितकाच चांगला होता. तोपर्यंत 1 रन कंप्लीट आणि अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धाबा धावपलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना बारुंडा 11 फुलपाडा संघ. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. दुसरं षटक मार्गस्थ आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर अजय चव्हाण. पहिला बॉल केतन समोर. पहिलाच बॉल कट केला, चेंडूला लेट कट आणि त्याला पाठवलं सिंगल साठी. पहा आतापर्यंत राऊंड 16च्या मॅचेस पाहून असं वाटलं की टॉप 8चे मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. इतका रफ अँड टफ मॅचेस झाले आतापर्यंत. पहिल्या मॅच मध्ये 9 स्टार या संघाने बाजी मारली. दुसऱ्या मॅच मध्ये आपण बघितलं गुरुदत्त मनलपाडाला हाय व्होल्टेज मॅच, लो स्कोर. ओ इकडे क्या हुआ? ढूंढो रे साजना. 2 पायांच्या मधून चेंडू निघून गेला सीमारेषा पार. फरार. ये बिल्डिंग में रहता क्या तू? नहीं ये बिल्डिंग में नहीं, वो गटर में. गटर में? मेरे को बहुत जोर से बाथरूम आया यार. घर जाके करना. घर तक नहीं जाऊंगा. थँक्यू. चौकार. चुकीला माफी नाही. 1-1. मोठा फटका मारायचा प्रयत्न. पुन्हा चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. फटका एक्झिक्यूट करून चांगल्या पद्धतीने करतो. वा गोलंदाज इतका मेहनत करतोय, मग तुम्हाला क्षेत्र सुद्धा तितकंच करणं गरजेचं आहे. आणि अंडरआर्म क्रिकेटच्या इतिहासात असं लिहिलंय की 24 चेंडू मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं क्षेत्ररक्षण. ते किती महत्वाचं आहे त्यावर डिपेंड करतं तुमचं टार्गेट, त्यावर तुमचं डिफेंड करतं तुमच्या धावा, त्यावर डिपेंड करतं तुमची मॅच. या सर्व गोष्टी आता विचार करावा लागणार आहेत संतोष भवन या संघाला. 4 चेंडूचा खेळ झालाय. 13 धाबा धावपलकावर. नेक्स्ट बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जात आहे. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग 2025 6व्या परामध्ये आपण आहोत, जिकडे मनवेलपाडा नगरीमध्ये मोठी स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला आले. गुरुवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद.
पहिला विकेटचं बटन केतन बॅक टू द पवेलियन गॉल. तेरा क्यों किडनी का बीमारी है? तू अभी तक बोला नहीं रे बाबा मेरे को. बाबू भैया मालूम है ना आपको, इनको जाने दो वरना इधर ही कर देगा वो, किडनी खराब है उसका. भाग्या तो भागेगा क्यों? मैंने मेरा दिमाग खराब है, ये तो है ना तुम्हारे साथ. मैं भागेगा नहीं. ये क्या हमको गिरवी रखेगा रे तू? साला पेशाब के लिए गिरवी रखता है हमको. साला पेशाब के लिए गिरवी रखता है हमको. ये बाबा किडनी का बीमारी बहुत बुरा है. थँक्यू. अख्खा वसईविरार सुद्धा तरी म्हणेल पडासारखे ऑपरेटर कुठे भेटणार नाही वाटतं. इतक्या तयारीमध्ये आहेत. गुरुवार पासून शुक्रवार शनिवार आता उद्याचा ग्रँड फिनालेचा दिवस सुद्धा तो सुद्धा अजून खतरनाक असणार आहे. क्या बात आहे. फुल जोशात फुल हंगामात या 9व्या हंगामाची सुरुवात करत असताना आतापर्यंत मॅचच्या दिशेने बोलतोय जिकडे तिसरं षटक मार्गस्थ आहे. सतीश नवीन गोलंदाज. पहिला बॉल ऑन साइडला लेट कट भरपूर वेल आणि त्या लेट कटला ऑन साइडच्या दिशेने पाठवत असताना सिंगल येते. पहिल्या चेंडूवर सिंगल आले. 15 धावा धावपल करतायत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2 खेळाडू चर्चा करतायत. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. साईश पहा आता तिसरं षटक मार्गस्थ आहे. 15 झाल्यात. किमान इकडून 30-32 धावा एक फायटिंग टोटल तुमच्यासाठी बनणार आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि आमच्या ऑफिशियल पंच गुरुवारपासून या स्पर्धेसाठी जोडले गेले तसे आमचे गंभीर पाटील सर. वाईट चेंडू घोषित केला. नेक्स्ट बॉल पुन्हा लगातार दुसरा. त्यानंतर आमचे ऑफिशियल पंच सुद्धा जोडले गेले. त्यानंतर आमचे टेक्निकल टीम DBN नेटवर्क आमचे कॅमेरामॅन जयेश मांगेला आणि रोहित चौधरी. अंडरआर्म क्रिकेटची टुर्नामेंट आहे वसई विरार मध्ये आणि 2 कॅमेरामॅन नसतील असं कधी होणारच नाहीये. आणि त्यांच्या सोबतीनं नारंगी गावची आन बान शान नयन तांडेल वन ऑफ द ग्रेट ऑपरेटर. अंडरआर्म क्रिकेटचा राजा म्हटलं तर काही हरकत नाहीये. धावसंख्या धावपलकावरती 19 धावा. आणि त्याच्या सोबतीनं ऑनलाईन स्कोरर अर्पित पाटील मागील 4 दिवस झाले जोडले गेले आहेत. मॅन्युअल स्कोरर ऋषी भोईर खुर्ची सोडायला तयार नाहीयेत. झोके का नाही साला. मॅचच्या दिशेने बोलतोय मॅच इम्पॉर्टंट आहे. 3 चेंडूचा खेळ झाला. 20 धावा धावपलकावर. ऑनसाइडच्या दिशेने पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. सिंगल साठी पहा मॅच कुठे आहे. मॅच कुठे बनले. किती अतिरिक्त धावा या षटकामध्ये आल्यात. किती सिंगल आल्यात. 3 अतिरिक्त धावा 4 सिंगलनी आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. नेक्स्ट बॉल सतीश. ओ हो हो पुन्हा बाहेर जाणारा चेंडू आमच्या ऑफिशियल पंचांनी आमच्या दिशेने वळल्यात. वाईट चेंडू घोषित केला. 22 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 2.4 ओव्हर. लेग स्टंपच्या बाहेर. आता या स्पर्धेमध्ये मला वाटतं एका षटकामध्ये इतके वाईट पहिल्यांदा पाहतोय आपण. चर्चा होणार का नाही होणार. 2 खेळाडू समोर चर्चा करतायत. इकडे टीम मीटिंग घेतले. 23 रन 23 धावा धावपल करतायत. 4 चेंडूचा खेळ झाला. शेवटचे 2 चेंडू या तिसऱ्या षटकातील. बंटी गवस स्ट्राईक हँडला. सतीश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ओ आता कुठे पुन्हा बाहेर. सतीशला कळायला मार्ग नाहीये की चेंडू नक्की लेग कट होतोय. लेग कट होऊन नक्की कुठे जातोय. कुठल्या दिशेने जातोय. ओ ऑन साइडला हुक करायचं होतं. हुक त्या हुक मधून फसल्यात. येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू. लास्ट बॉल आफ्टर 3rd ओव्हर. 24 रन लॉस ऑफ 1 विकेट. बारोंडा 11 फुल पडा. 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये. ओ क्रॅकिंग स्ट्रोक. ओ हो काय जबरदस्त फिल्डिंग. एफर्ट पहा एफर्ट. आणि त्या एफर्टला आले उत्तर सुद्धा आलं. येस. परंतु त्या अगोदर ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. मुख्य स्क्रीनवर कशा प्रकारे तो फटका एक्झिक्यूट केला आणि कुठे जाऊन बॅकअप मिळालाय. चेंडू हातातून निसटला. बॅकअप पहा. हो जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. आउटस्टँडिंग एफर्ट.
नाव सांगा नाव. अल्पेश. काय जबरदस्त फिल्डिंग आहे. ऑलमोस्ट चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. ऍक्शन रिप्ले पुन्हा. बार बार देखो, 1000 बार देखो. डीबीएन नेटवर्क पे. काय जबरदस्त कडक कडक एफर्ट. विकेट येते. धावचीच्या रूपाने बाद झाले. दुसरी धाव घेता घेता आणि नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. प्रतीक. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ आहे. लास्ट 6 बॉल रिमेनिंग. पहिला बॉल कट केल्या चेंडूला पाठवलंय सिंगल साठी. धावा बघा कुठे आहेत. 25 धावा. इकडून मी म्हटलं होतं 30-32 किमान 30-32 एक फायटिंग टोटल तुमच्यासाठी बनणार आहे या मैदानावर खेळण्यासाठी. सेकंड इनिंगला आमंत्रण करण्यासाठी 26 धावा धावफलकावर. शेवटचं आणि अंतिम चेंडूचे 5 चेंडूचा खेळणं बाकी आहे. ओ नो 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 +1 म्हणजे तब्बल 2 धावा आल्यात. नो +1 अशा तब्बल 2 धावा आल्या. 28 रन 28 धावा. हलक्या हाताने चेंडूला खेळपट्टीवर सन्मान दिलाय. डायरेक्ट हिट जर झाला असता तर चित्र काय बघण्यासारखं असतं. तोपर्यंत 1 रन कंप्लीट. 29 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ झाला. शेवटचे 4 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. लॉवर फुल टॉस वाईट. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. 30 धावा. मला वाटतं अशी पहिली इनिंग आहे जर कुठल्या टीमने अतिरिक्त धावा इतक्या अतिरिक्त धावा आल्यात. किती वाईट आल्यात, किती नो आल्यात हे आपण इनिंग ब्रेक मध्ये बघणार आहोत. त्या अगोदर पुन्हा एकदा सेट झाल्यात. स्ट्राईक एंडला बंटी का बस. पुन्हा बाहेर, पुन्हा बाहेर. पहा फक्त एकच चौकार आलाय. बाकीच्या अतिरिक्त धावा आणि सिंगलने आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. पुन्हा बाहेर. गंभीर सर सुद्धा आमच्या दिशेने बोलतायत. अख्ख्या संपूर्ण दिवसामध्ये जे काही घडलं नाहीये ते आता पाहायला मिळतंय. पहा टीम मिटिंग घेतली गेली. नक्की लेन आणि लाईन मध्ये का नाही टपाईत. लेन आणि लाईन मध्ये चेंडू का नाही हाताळतायत त्यासाठी चर्चा केली. अखेरकार क्षेत्ररक्षक लावलं गेलंय. जिकडे 32 धावा धावफलकावरती 2 समोर खेळाडू चर्चा करत आहेत. चर्चा महत्वाची, मॅच महत्वाची आहे. धावफलक ज्यापर्यंत पोहोचायचं होतं त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी निघून जातोय. 33 धावा धावफलकावरती 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. नेक्स्ट मॅचचा टॉस JCC आणि JSM बॉलिंग्स दोन्ही कॅप्टन रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. JCC आणि JSM बॉलिंग्स. नेक्स्ट बॉल. पुन्हा बाहेर, पुन्हा बाहेर. नक्की काय घडलंय कळायला मार्ग नाही. इतक्या अतिरिक्त धावा धावफलकावरती आल्या. 35 रन. हलक्या हातानं पुन्हा त्या चेंडूला सन्मान दिलाय फक्त सिंगल साठी. पहा आता 35 झाल्यात. सॉरी 35 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. शेवटचे 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे या पहिल्या इनिंग मधील जिकडे सज्ज होत आहेत. हो पुन्हा बाहेर, पुन्हा बाहेर जाणारा चेंडू. 36 रन. मोठा फटका मारायचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड. ओ शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवला. दुसरी धाव ती सुद्धा कंप्लीट. अडतीस धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या इनिंग मधील. टॉप 16 मधली पहिला हाय स्कोरिंग पहिल्या इनिंग मध्ये झाला आतापर्यंत. काय जबरदस्त बॅटिंग केले बंटी गवस आणि त्यांच्या सोबतीनं. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल आणि अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपला. जिकडे 42 धावा धावफलकावरती 43 धावांचं टार्गेट सेट केलंय.
आदियोगी सेवा संतोष भुवन या संघासमोर 12-11 फुलपाडा या संघाने. त्या अगोदर दोन्ही कॅप्टन आल्यात का? JCC बोलिन्स, क्या बात है, फुल जोशात. चला टॉस. हर्षित घरत यांच्या शिबस्ते टॉस केला जाणार आहे. 42 की 43 टू विन. 43 टार्गेट. चला हर्षित. के लिए गिरवी रखता है हमको. चला बाबा थैंक यू. किडनी का बीमारी चौधरी साहब जरा कैमरा इधर हमारी तरफ लगाओ, हम भी तैयार है. चला या हर्षित पाटील. आपल्या हर्षित घरत त्यांच्या शुभेच्छे टॉस केला जातोय. JCC समोर JSM बोलिन्स. MPL आणि MPL येते. येस सर, टॉस जिंकला काय निर्णय? क्षेत्ररक्षण. येस, खूप साऱ्या शुभेच्छा, जास्त वेळ नाही घेत तुम्हाला सुद्धा. तर अहवाल असा आहे की टॉस जिंकलाय JCC या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले JSM बोलिन्स संघाला. नेक्स्ट मॅच त्या अगोदर 43 धावांचं टार्गेट आहे. अतिरिक्त धावा इतक्या पडल्यात की फक्त 2च चौकारल्यात. घेऊन जाते सर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. बॉलर नेम प्रशांत. पहिला षटक प्रशांतच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. 43 इज अ टार्गेट, ह्यूज टार्गेट. टॉप 16 मधला हाय स्कोर अखेरकार आपल्याला मिळाला. 4 षटकांमध्ये 42 धावा. 12-11 या संघाने आदियोगी संतोष भुवन या संघासमोर. पहिला बॉल डाऊन ग्राउंड समोरच्या दिशेने चेंडू अडवला, पैकी झाले फलंदाज. आता नॉट आउट. जतीन पाटीलने बारकाईने पाहिलं आणि लगेच सांगितलं की फलंदाज सबसे तेज कातील असं म्हटलं तर काही हरकत नाहीये. पहिल्या चेंडूवर सिंगल येते. नेक्स्ट बॉल प्रशांत ट्राय केलेल्या चेंडूला पाठीमागे चेंडू निघून जातोय सिंगल साठी. पहा, या धावांचा पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला मोठे पटिकेकडे जावं लागणार आहे. तुम्ही ज्या अतिरिक्त धावा दिल्या ते सर्व काही विसरावं लागणार आहे. इकडून तुम्हाला आता बॅटिंग करायची आहे. हा टॉप 16चा राऊंड आहे. तुम्ही वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत पहिल्यांदा खेळतायत आणि तुमचा खेळ जो काही राहिला या स्पर्धेमध्ये तो सर्वांना भावणार आहे. ऑनसाईडच्या दिशेने खूप चांगली फिल्डिंग. सिंगल साठी पुन्हा एकदा जातोय. पहिल्या 3 चेंडू मध्ये 3 धावा धावफलकावरती आहेत. 43 धावांचं टार्गेट आहे. रोशन आणि अभिषेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. नेक्स्ट बॉल प्रशांत. ओव्हर फुल टॉस, परंतु चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर आहे. परंतु आमचे ऑफिशियल पंच सांगतायत की नो चेंडू आहे. आता त्या नो चेंडू असल्या कारणानं बॅटर जागेवरच असणार आहे. 3 मध्ये 4 ही आतापर्यंत सुरुवात आहे. 43चा टार्गेट. पहा, प्रत्येक चौकारासाठी परशुराम पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे, मार्केट वाढलंय डायरेक्टली 500 वर. नेक्स्ट बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला, येतोय पुन्हा डॉट. प्रयत्न करतायत परंतु त्याच रीतीने त्याच जलद गतीने खूप चांगली फिल्डिंग सुद्धा मैदानाच्या आतमध्ये होते. पहिल्या 4 चेंडूचा खेळ झाला. 4 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल ट्राय केलं चेंडूला, पुन्हा एकदा फेकी झाले वेगाने. ओ डायरेक्ट हिट, नो हिट. सिंगल येते. 5 मध्ये 5. 43चा पाठलाग संतोष भुवन टीम 43चा पाठलाग करतो, जिकडे आतापर्यंत सुरुवात चांगली आहे. 12 फुलपाडा या संघाची. ऑनसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला सिंगल साठी पाठवले. 6 धावा धावफलकावरती आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय.
यस ठीक है. आधा जिंदगी साला बाथरूम में चला जाता है रे. वो वापस क्यों नहीं आ रहे? कहीं भाग तो नहीं गया वो? मेरे को तो लगता है उसके किडनी में हार्ट अटैक हो गया होगा, गिर गया होगा कहीं. मैं उसको उठा के लेके आता हूँ. तू वापस नहीं आया तो? अरे मैं कैसे भागेगा, काय को भागेगा, बाबू भैया है ना आपके पास. थँक गिरवी. यू. क्या बात आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि नवीन गोलंदाज मिस्टर कैलास येत आहेत आणि 6 धावा धावपल करते. कैलासचा पहिला बॉल. ओ नो. ओहो क्या बात आहे. दुसरी धाव घेता घेता फलंदाज, पहिलीच धाव घेता घेता फलंदाज बाद होतोय. परंतु मिहिर गाग, व्हॉट अ फील्ड. व्हिडिओ एडिटर यांचे ओळख आहे अशी मिहिर गागने काय जबरदस्त डाऊन द ग्राउंडच्या चेंडूला अडवलं होतं. ऍक्शन रिप्ले पहा. डाऊन द ग्राउंडचा फटका. पहिला रनआउट दाखवतात. त्यानंतर आपण मिहिर गागच्या दिशेने सुद्धा येणार आहोत. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. मिस्टर शिवम 7 धावा धावपलकावर. कैलास नेक्स्ट बॉल 7 लॉस ऑफ 1 विकेट. 43 चं टार्गेट. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू अडवला. फेकी झाले सिंगल साठी. पहा एकेकी धावेने तितकासा प्रभाव नाहीये. तुम्ही खूप मोठ्या धावांचा पाठलाग करतायत आणि इतक्या धावा धावपलकावरती बनल्यात की त्यासाठी तुम्हाला किमान 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. त्यासाठी तो प्रयत्न करावा लागणार आहे. 43 इट इज अ ह्यूज टार्गेट. मोठा फटका मारायचा प्रयत्न. यावेळी पहिला गॅप मधून 2 खेळाडूंना बेधून चेंडू निघून गेला. सीमारेषा पार. फरार. थँक्यू. चौकार येतोय. उशिराने आलाय परंतु येतोय. ऍक्शन रिप्ले पहा कशा प्रकारे कार्पेटच्या सहाय्याने त्या चेंडूला ड्राईव्ह केलं होतं. गॅप मधून परफेक्ट टायमिंग. नेक्स्ट बॉल. कैलास सज्ज होत आहेत. ओहो ऑफ्टमच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू आणि जातीने त्वरित दिशेने वळले तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केला. 13 धावा धावपल करते. 3 चेंडूचा खेळ झालाय. नेक्स्ट बॉल. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू अडवलाय. खूप चांगली फिल्डिंग. तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल येते. 14 धावा धावपल करते. जिकडे 4 चेंडूचा खेळ झाला. पहा सुरुवातीकडून चांगली आहे परंतु अजून एखादा फटका शोधतोय. अजून एखादा फटका. तुम्हाला त्या अतिरिक्त धावा आठवाव्या लागणार आहेत जे तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये ज्या हाताळल्या होत्या मैदानाच्या आतमध्ये वाईटच्या रूपाने. आता त्या भर काढण्यासाठी तुम्हाला हे मोठे फटके. येस चेंडू इन टू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर. अजून एक चौकार. 4 धावा. थँक्यू. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. पहा फुल टॉस. तोफे को किया कबूल आणि बरोबर परफेक्ट त्याला गॅप मधून पाठवलं. 4 धाब्यांसाठी. 18 धावा धावपल करतेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील. 43 धावांचा पाठलाग करतोय. 2 चौकार या षटकामध्ये आल्यात. सिंगल आल्यात. अतिरिक्त धावा आल्यात. ओव्हर झाली. 1 मिनिट. जतीन किती बॉल झाले जतीन? पहिलाच बॉल होता ना दादा. चला शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा कैलास. ओ मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसऱ्या विकेटचं बटन गॉन.
थँक्यू टीजे. मिहिर गाग नवीन गोलंदाज करून दे रे असं आमचे मिहिर गाग खूप चांगले व्हिडिओ एडिटर आहेत आणि आपण त्यांना पाहतोय अनेक स्पर्धामध्ये. त्यानंतर वेदांत एक फुलपाडा नगरीमध्ये ते सुद्धा आहेत जे ज्यांना आपण आगाशीमध्ये पाहिलं होतं. APL मध्ये खूप चांगल्या पद्धतीने व्हिडिओ जे बनवतायत तसे आमचे वेदांत सुद्धा आहेत. 1-8-18 पहिला बॉल फुल टॉस. ओ इकडे काय घडलंय. 1 रन कंप्लीट. पहा आता येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर मोठा फटका. प्रत्येक चेंडूवर इतकं धडपण वाढलं गेलं. 19 धावांत अप्पल करतोय, 43 धावांचा पाठलाग करतोय. त्यासाठी तो प्रयत्न, तो कठोर परिश्रम मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. संतोष भवन संघाचा बॅकफुटवर गेले, ड्राईव्ह केले, पुन्हा चेंडू सिंगल साठी. मिहिरच्या लगातार 2 विकेटसाठी योगेश मोरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 2 चेंडूचा खेळ झाला. नेक्स्ट बॉल मिहिर गाग ऑल इन ट्रॅकवर मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ पहिला येतोय. पारितोषिक लावलं गेलंय आणि पहिलाच विकेट मिहिर गागच्या खात्यात. मैं बदमाशी हूँ, संजीदा दी हूँ जी मैं. थँक्यू. अजून एक विकेट आला तर 500 रुपयाचं पारितोषिक मानकरी ठरणार आहेत. 9 मध्ये 23 या इक्वेशन मध्ये मॅच आले. समोर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्वतः चेंडू खाली येतोय तोपर्यंत 1 रन कंप्लीट. पहा आता 8-22. आता या 8-22 साठी येणाऱ्या 2 चेंडू मध्ये तुम्हाला एक मोठा फटका मारावा लागणार आहे. एक नाही 2 मोठे फटके. मिहिर सज्ज होत आहेत. ऑन साइडला चेंडू फेकी झाले. अजून एक फलंदाज बाद. जवळपास चौथा गडी बाद होतोय. कारण आपलं नाव पहिल्यापासूनच टॉपला आहे. अरे किती बेसमोर येऊ द्या त्यांना एकटा बस. अरे किती बेसमोर येऊ द्या त्यांना एकटा बस. थँक्यू. 7 मध्ये 22. रुदुल मेहर नेक्स्ट मॅच साठी ते सुद्धा जॉईन होणार आहेत. टीम मॅन्टॉर आहेत ते DCC नवापूर या संघाचे. आणि चला 6-21 या इक्वेशन मध्ये मॅच आले. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय जिकडे JCC समोर JSM बोलिंज. बिग बॅटल राऊंड 16 नंबर 5 आपल्या भेटीला येणार आहे. 6-21 पहिला बॉल, पहिलाच बॉल. नो चेंडू, लोवर फुल टॉस, नो चेंडू. दोन्ही आमच्या ऑफिशियल अंपायरने त्वरित जतीन आयुष जे पंचांच्या भूमिकेमध्ये ऑन फील्डला आहेत. येतोय डॉट बॉल, निर्धाव चेंडू. आता फक्त मॅच मध्ये औपचारिकता राहिले. 5 मध्ये 20 म्हणजे 5 चौकार. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, फेकी झाले, सिंगल साठी येतोय. पहा काय जबरदस्त पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवल्या होत्या. राऊंड 16 मध्ये त्या लढत्या सुरू आहेत आणि त्यामधून हाय स्कोरर आपण पाहिला ज्याने बारोन डायलम फुलपाडा या संघाने 42 धावा पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या होत्या. 43 धावांचं टार्गेट सेट केलं होतं, परंतु संतोष भवन संघ त्या धावांपर्यंत पोहोचू नाही शकला. त्याची चुक्या काय होत्या, चुका इतक्या झाल्या की अतिरिक्त धावा भरपूर आल्या होत्या, त्यामधून चौकार सुद्धा भरपूर आले. त्या कारणानं ते धावफलक वाढत गेलं आणि धावफलक वाढता त्या धावांचा पाठलाग नाही झाला कारणाने आता फक्त मॅच मध्ये औपचारिकता राहिली गेली. पुन्हा येतोय डॉट. 1-17. ओ यूज नो. चला 1-17
मॅच मध्ये फक्त औपचारिकता. नाकेरकर मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय. 12 फुलपाडा या संघाने टॉप 8 मध्ये जाणारा अजून एक संघ. आणि संतोष भवन आपण सुद्धा या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झाला. आपण सुद्धा खूप चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल आपले सुद्धा खूप आभार. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच कोण आहे?